हॅलो फ्रेंड्स, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आज आपण बघणार आहे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सवरती क्वेश्चन. बघा, क्वेश्चनमध्ये आपल्याला अशा प्रकारे विचारलं जातं, फाइंड ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा पण आपल्याला क्वेश्चनमध्ये ॲडजॉइंट फाइंड आउट करा असा क्वेश्चन येणार. बघा, जेव्हा पण क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲडजॉइंट फाइंड करा असा क्वेश्चन येणार, तर त्याच्या अगोदर आपल्याला कोफॅक्टर काढावं लागतं. त्याच्या अगोदर आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करावं लागतात आणि कोफॅक्टर काढण्याच्या अगोदर आपल्याला मायनर्स फाइंड आउट करावं लागतात. काय फाइंड करणार आपण सगळ्यात अगोदर? मायनर्स. आता ही याची प्रोसिजर आहे बघा, की सगळ्यात पहिले आपण मायनर्स फाइंड आउट करणार, त्यानंतर कोफॅक्टर फाइंड आउट करणार आणि त्याच्या शेवटी आपल्याला काय भेटणार? ॲडजॉइंट भेटणार. आता काही जणांना हे टॉपिक नवीन वाटत असेल, बरोबर? तुम्ही जर फर्स्ट टाइम शिकत असाल तर एक एक पॉईंट आता इथं समजून घ्यायचा आहे, की मेजर शब्दाचा अर्थ काय असतो? मोठा, बरोबर? मोठा मॅट्रिक्स. आणि मायनर शब्दाचा अर्थ काय राहतो? छोटा मॅट्रिक्स, बरोबर? मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे छोटा. तर आपल्याला मायनर्स फाइंड आउट करायचे. जसं आपण 10वी पर्यंत शिकत होतो बघा. 10वी मध्ये शिकत असताना आपल्याला फर्स्ट चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बरोबर? मग त्याच्यामध्ये आपण असं डिटर्मिनंट शिकलो होतो. समजा इथं काही नंबर असतील 1 2 3 4 असे काही नंबर दिलेले होते, तर इथं काय करायचो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या नंबरचं, बरोबर? मधात मायनसचं साईन द्यायचो. मग इथं काय बघतो आपण, की 2 क्रॉस 2चा डिटर्मिनंट होता, म्हणजे 2 रो आहेत बघा, 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. 2 रो आणि 2 कॉलमचं आपलं डिटर्मिनंट होतं, बरोबर? 2 रो असायचे आणि 2 कॉलम असायचे, बरोबर? म्हणून किती नंबर होते टोटल? 4 नंबर. तर 4 नंबर जर असन, समजा आपण याला असं लिहिलं बघा, 1 2 3 4 असं आपण लिहिलेलं आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1चा गुणाकार 4 सोबत 4 येणार, मायनस 2चं मल्टिप्लिकेशन 3 सोबत 6 येणार, 2 गुणिले 3 6. मग 4 मधून 6 गेले, -2. म्हणजे 2 क्रॉस 2चं डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो. पण आता क्वेश्चनमध्ये जर बघितलं, आपल्याला 3x3चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? 3x3चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. आपल्याला डिटर्मिनंट जर सॉल्व्ह करायचं असेल, बरोबर? डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी किती नंबर पाहिजे? 4. किती एलिमेंट पाहिजे आपल्याला मॅट्रिक्समध्ये? 4. पण सध्या आपण बघू शकतो आपल्याकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 असे किती एलिमेंट दिलेले? इथं 9 एलिमेंट दिलेले आहे, बरोबर? टोटल एलिमेंट किती? 9. मग जर आपण कधी एखादा रो आणि एखादा कॉलम कट केला, बघा, एखादा रो आपण कट केला आणि एखादा कॉलम कट केला, तर किती नंबर उरले इथं? बघा, 4. किती नंबर इथं रिमेनिंग आहे? 4 नंबर इथं रिमेनिंग आहे. 4 नंबर इथं रिमेनिंग आहे. म्हणजे आपण जर एखादा रो कॅन्सल केला आणि एखादा कॉलम कॅन्सल केला, तर आपलं 3x3चं बघा, कोणता पण एखादा रो घ्या, हा रो कट केला, हा कॉलम कट केला, कोणता पण एक रो आणि कॉलम कट केला, तर आपल्याकडे 4 नंबर उरतात. हे बघा, 2 3 1 1, बरोबर? आता कोणी म्हटलं की थर्ड रो कॅन्सल करा, हे बघा, थर्ड रो कॅन्सल करू आणि थर्ड कॉलम कॅन्सल करू, असं काहीतरी कॅन्सल केलं, बघा किती नंबर उरले आपल्याकडं? 4 नंबर. म्हणजे मोठ्या मॅट्रिक्सला आपण छोट्या मॅट्रिक्समध्ये करायलो, याला म्हणायचं मायनर. याला काय म्हणणार आपण? मायनर. म्हणजे पहिली स्टेप आपली काय? सगळे मायनर्स फाइंड आउट करायचे. मग बघा, सगळ्यात अगोदर आपण काय करू? याला नंबर देऊन घेऊ. बघा, ही पहिली लाईन आहे, पहिली हॉरिझॉन्टल जी लाईन आहे, बरोबर? पहिल्या लाईन मधले नंबर, त्याला आपण म्हणणार रो 1, R1. चालतं. पहिल्या रो मधले नंबर, त्याच्यानंतर हे दुसऱ्या रो मध्ये म्हणून R2 आणि तिसऱ्या रो मध्ये म्हणून म्हणणार R3. चालतं. 3 रो आहेत आपल्याकडे, R1 R2 R3. आणि तसंच 3 कॉलम आहे बघा. पहिला कॉलम C1 म्हणून त्याला कॉलम 1, दुसरा C2 आणि तिसरा C3, असे 3 कॉलम आहेत बघा. 3 रो आणि 3 कॉलम आहेत. आता आपल्याला फाइंड करायचं त्याचं मायनर, बरोबर? काय फाइंड करायचे आपल्याला? सगळे मायनर्स फाइंड आउट करायचे, बरोबर? काय फाइंड आउट करायचं आपल्याला? मायनर्स. तर बघा, मायनर फाइंड आउट करण्यासाठी आता किती नंबर आहे आपल्याकडे? टोटल 9 नंबर आहे. मग मायनर फाइंड आउट करण्यासाठी आपण पहिले काय करणार? रोला कॅन्सल करणार आणि कॉलमला. मग आपल्याकडे किती रो आहे? 3 रो आहेत, आणि बरोबर 3 रो आणि 3 कॉलम आहे. तर 3 गुणिले 3 केलं तर आपल्याला किती मायनस भेटणार? 9, बरोबर? 3 3 किती मायनर भेटणार? 9. आणखी बघा, याचे कॉम्बिनेशन कसे बनतील? समजा आपण म्हटलं पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, असे आपण कट करत चालणार. त्याच्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम, असे कॅन्सल करणार. तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, असे आपण कट करणार. असे किती एलिमेंट भेटणार आपल्याला? 9. किती मायनर भेटणार इथं? 9 मायनर भेटणार. तर बघा, सगळ्यात पहिली स्टेप मायनर फाइंड आउट करायचे.
आपल्याकडे 3 रो 3 कॉलम आहे, तर प्रत्येक वेळेस एक रो एक कॉलम कट करू. मी इथे लिहितो M11. 11चा अर्थ राहतो पहिला रो कट करा, पहिला कॉलम कट करा. बघा, पहिला रो कट करू, पहिला कॉलम कट करू, म्हणजे R1 आणि C1. पहिला रो कट केला, पहिला कॉलम कट केला. म्हणजे तुम्ही असं करू नका कट, फक्त इथं पेन ठेवा. चालतं, म्हणजे पहिला रोला कट करायचा आहे तिथं घ्यायचा नाही. मग आता जे रिमेनिंग नंबर आहे बघा आपल्याकडं, ते आपण अशा डिटर्मिनंटमध्ये लिहिणार. काय रिमेनिंग आहे बघा, 1 2 2 1. हे बघा इथं दिसते आपल्याला हे 4 नंबर, 1 2 2 आणि 1. हे 4 नंबर आपले रिमेनिंग आहे. तर तो झाला M11. तो काय झाला आपला M11चा आन्सर. आता सेकंड याच्यामध्ये आपण काय म्हणणार बघा, सेकंड स्टेपसाठी M12. याचा अर्थ काय झाला, पहिला रो दुसरा कॉलम. बरोबर, M12चा अर्थ काय झाला, पहिला रो दुसरा कॉलम. बघा, पहिला रो कट करा, दुसरा कॉलम कट करा. बघा, पहिला रो कट करा, दुसरा कॉलम, म्हणजे ते नंबर घेऊ नका. कट करा म्हणजे काय, ते नंबर घेऊ नका. मग उरलेले 4 नंबर लिहा. बघा, पहिला रो कॅन्सल केला, पहिला रो आणि दुसरा कॉलम कॅन्सल केला. कोण उरलं इथं, 3 2 1 1. ज्या टाईपमध्ये रिमेनिंग आहेत तसे लिहून घ्यायचे. 3 2 1 1 लिहून घेतले आपण. त्याच्यानंतर तिसरा काढायचा आपल्याला M13. पहिला रो आणि तिसरा कॉलम. मग पहिला रो तिसरा कॉलम लिहून टाकू इथं. मग पहिला रो तिसरा कॉलम. बघा, आता पहिला रो कट, तिसरा कॉलम कट. बघा, पहिला रो कट केला, तिसरा कॉलम कट केला. आता कोण उरलं तिथं, 3 1 1 आणि 2. बघा, हे 4 नंबर उरले इथं, 3 1 1 2 3 1 1 2 असे आपण लिहून घेतले. आता हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर, डिटर्मिनंटची प्रोसेस आपल्याला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 1, 1 गुणिले 1 1. मग साईन देतो आपण मायनसचं. 2 × 2 4, 2 2 जा 4, आणि 1 - 4 येणं येतं -3. 1 - 4 येणं येतं -3. त्याच्यानंतर 3 × 1 3 होणार, मायनसचं साईन. 2 × 1 2 येणार, 3 - 2 येणार इथं 1, 3 - 2 येणार इथं 1. त्याच्यानंतर 3 × 2 3 2 जा 6, 3 2 जा 6. मग मायनसचं साईन. 1 × 1 1, 6 - 1 येणार आपलं 5, 6 - 1 येणार आपलं 5. मग या आले आपले पहिले 3 मायनर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, आपल्याला फाइंड करायचं होतं M21, M22, तसंच M23. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. तसंच मग M31, M32, M33. मग प्रत्येकाचा डिटर्मिनंट इथं लिहून घेऊ आपण. सगळ्यात अगोदर डिटर्मिनंटमध्ये त्याचे नंबरचे येणार. बघा, प्रत्येकाचा डिटर्मिनंट आपण इथं लिहून घेणार. आता सगळ्यात पहिले बघा, 2 1. 2 1चा अर्थ काय राहतो, 2 1चा अर्थ आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम. M21. बघा, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला सोडून द्या. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला सोडून द्या. जे नंबर उरले ते लिहा. कोण उरलं मग, 5 3. बरोबर, 5 3 2 1. बघा, 5 3 2 आणि 1. कोणते नंबर रिमेनिंग आहे, 5 3 2 आणि 1. हे नंबर आपलं रिमेनिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, सेकंड रो सेकंड कॉलम. बघा, सेकंड रो सोडून द्या, सेकंड कॉलम सोडून द्या. 2 3 1 1, 2 3 1 आणि 1, 2 3 1 आणि 1. हे आपण घेतलं 2 3 1 1. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम. बघा, मग सेकंड रो सोडून द्या, थर्ड कॉलम सोडू द्या. 2 5 1 2. आलं 2 5 1 2. त्याच्यानंतर आता तिसरी रो आली बघा, थर्ड रो. नेक्स्ट स्टेपमध्ये थर्ड रो फर्स्ट कॉलम. बघा, थर्ड रो कॅन्सल, फर्स्ट कॉलम कॅन्सल. M31. थर्ड रो कॅन्सल, फर्स्ट कॉलम कॅन्सल. 5 3 1 2, 5 3 1 2. आता 5 3 1 आणि 2. आता थर्ड रो सेकंड कॉलम. बघा, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम कॅन्सल. जे नंबर उरले ते लिहा. 2 3 3 2,
2 3 3 2. आता थर्ड रो थर्ड कॉलम, हे थर्ड रो सोडून द्या, थर्ड कॉलम सोडून द्या. 2 5 3 1, 2 5 3 1. बघा 2 5 3 1, 2 5 3 1. बघा इथले काही नंबर गायब झाले ते परत लिहितो बघा. सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये, सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये 2 5 1 2 होतं. थर्ड रो फर्स्ट कॉलम मध्ये 5 3 1 2 होतं. आणि थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये, थर्ड रो सेकंड कॉलम कट केला, 2 3 3 2 होता. हे आपण लिहून घेतलं बघा. आता यामध्ये आपण काय करतो, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करणार आपण इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5चा गुणाकार 1 सोबत 5 होणार, 5 1 जा 5, मायनस 3चा गुणाकार 2 सोबत 3 इंटू 2 6, आणि 5 मायनस 6 येणार -1. तसं इथं 2चं मल्टिप्लिकेशन 1 सोबत, बरोबर 2 1 जा 2. त्याच्यानंतर 3चं मल्टिप्लिकेशन 1 सोबत, 3 1 जा 3, मायनस 3 1 जा 3. 2 मधून 3 गेले -1. 2चा गुणाकार 2 सोबत, 2 दुने 4. 5चा गुणाकार 1 सोबत, 5 1 5, मायनस, त्याला 4 मधून -5, -1. 5 2 जा 10, मायनस 3 1 जा 3. 10 मधून 3 गेले 7. त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 होणार, 3 मल्टिप्लाइड बाय 3 9 होणार. 2 2 जा 4, -9. 4 मधून 9 गेले -5. त्यानंतर 2 1 जा 2, -5 3 15, 5 3 जा 15. 2 मधून 15ला मायनस केलं, उत्तर आलं आपलं -13. मग हे सगळे आपल्याला काय भेटले, मायनर्स भेटले. बघा हे सगळे काय भेटले आपल्याला, मायनर्स भेटले. त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड स्टेपमध्ये काढायचे कोफॅक्टर. सेकंड स्टेपमध्ये आपण काय काढणार, कोफॅक्टर. त्याच्या आधी आपण मॅट्रिक्स ऑफ मायनर इथं लिहून घेऊ. मॅट्रिक्स ऑफ मायनर्स, मॅट्रिक्स ऑफ मायनर्स म्हणजे M11 M12 M13, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम. तसंच M21 M22 M23 M31 M32 M33. चालतंय. मग याच्यानंतर आता याच्या व्हॅल्यू पुटअप करू. बघा M11 12 13 किती आहे, -3 1 आणि 5. तिथे लिहून टाकू -3 1 5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा -1 -1 -1, तिन्ही पण काय -1 -1 -1 -1. त्यानंतर 7 -5 -13, 7 -5 -13, असे प्रत्येक नंबर आपण इथं लिहून घेतले. आता नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता ही स्टेप सिंपल आहे बघा एकदम. याच्यासाठी आपण एक ट्रिक बनवून ठेवली आहे, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आता हे फॉर्म्युल्यानुसार पण आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा एक डायरेक्ट सिंपल ट्रिक आहे बघा. सध्या तुम्ही जर फर्स्ट टाइम सोडवत असाल तर एक ट्रिकनं सोडवा, आणि त्याच्यानंतर मग आपण फॉर्म्युल्यानं याला सेकंड लेक्चरमध्ये आपण याला फॉर्म्युल्याने बघू. चालते, पहिले ट्रिकनं समजून घ्या. ट्रिक जर समजली तर आपल्याला इझी जाणारी आहे सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग समजा फॉर्म्युला लिहायचा असेल तर आपण फॉर्म्युला पण लिहू शकतो, फॉर्म्युलाचं पण यूज करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट ट्रिकने बघू. बघा ट्रिकमध्ये सांगतो, आपण जी मॅट्रिक्स लिहिली मायनरची जी मॅट्रिक्स लिहिली त्याच्यामध्ये बघा जो मिडल नंबर आहे, मधला नंबर कोण आहे तो -1. काय म्हटलं बघा, मधला जो नंबर आहे -1 त्याला सोडून द्यायचं, म्हणजे तो जशाला तसा लिहायचा. बघा -1 इथं मिडलला लिहिला, चालतं, -1 मिडलला लिहून घेतला कोफॅक्टरमध्ये. आता त्याच्या वर म्हणजे अप साईडला, त्याच्या खाली डाऊन साईडला, त्याच्या उजवीकडं आणि त्याच्या डावीकडं. बघा वरती
खाली उजवीकडं आणि डावीकडं जे काही नंबर असतील, परत एकदा काय म्हणतो ऐका, की त्या नंबरच्या वरती खाली उजवीकडं आणि डावीकडं जे काही नंबर असेल बघा, म्हणजे बघा वरती खाली उजवीकडं डावीकडं, अप साईड, डाऊन साईड, राईट साईड, लेफ्ट साईड, अप डाऊन राईट लेफ्ट जे पण नंबर असणार त्याचे साईन चेंज करून इथं कोफॅक्टरमध्ये लिहायचं. त्याचं काय करायचं आपल्याला, साईन चेंज करून कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये लिहायचं. बघा मग त्याच्या वरती इथं +1 आहे तर इथं लिहितो आपण -1. त्याच्या खाली इथं -5 आहे बघा इथं, बरोबर आहे, -5 आहे तर आपण इथं लिहू +5, इकडे लिहू कोफॅक्टरमध्ये +5. उजवीकडं -1 आहे तर इथं लिहिणार +1. डावीकडं सुद्धा -1 आहे तिथं पण लिहिणार आपण +1. बघा साईन चेंज करून लिहिले. त्याच्यावरती +1 होता इथं -1 आला, त्याच्या खाली -5 होता इथं +5 आला, त्याच्या उजवीकडं -1 होता इथं +1 आला, डावीकडे बी -1 होतं इथं +1 आला. म्हणजे काय म्हटलं, मिडल नंबरच्या वर खाली राईटला आणि लेफ्टला जे काही नंबर आहे त्याचा साईन चेंज करा आणि बाकीचे जशाला तसे लिहा. बाकीचे जे नंबर आहेत ते जशाला तसे. पहिला नंबर आहे बघा -3 तो -3च राहणार, दुसरा नंबर आहे 5 तसंच राहणार, 7 बी तसंच राहणार आणि -13 पण तसंच राहणार. हे झालं आपलं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आता लास्ट स्टेप आहे आपली ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स जी एची त्याचं काय करायचा, ट्रान्सपोज करायचा. ट्रान्सपोज म्हणजे काय, आता ट्रान्सपोज याच्या नावामध्येच आहे, ट्रान्सफर करायचं त्याच्या पोझिशनला, बरोबर. ट्रान्सपोज म्हणजे काय, त्याची पोझिशन चेंज करायची. म्हणजे जे रो मधले नंबर ते कॉलम मध्ये लिहायचे. बघा इकडे लिहून दाखवतो, ॲडजॉइंट ऑफ ए, जे रो मधले नंबर आहे ते कसे लिहायचे, कॉलम मध्ये, जे रो मध्ये असणार ते कॉलम मध्ये. मला सांगितलं पहिल्या रो मध्ये कोण दिसते आपल्याला, -3 -1 5, ते कॉलम मध्ये लिहिणार -3 -1 5. बघा पहिला रो झाला पहिला कॉलम, पहिला रो बनला पहिला कॉलम, रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करा. मग आता दुसऱ्या रो मध्ये कोण दिसतंय बघा, 1 -1 1, ते दुसऱ्या कॉलम मध्ये येणार 1 -1 1. त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये कोण दिसतंय बघा, तिसऱ्या रो मध्ये 7 5 आणि -3, ते येणार बघा इथं 7 5 आणि -13, 3 नाही -13 चालतं. तर हे आपले बघा रो मधले नंबर कॉलम मध्ये कन्वर्ट केले, यालाच म्हणायचं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज केलं तर आपल्याला काय भेटलं, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर हीच प्रोसेस आहे बघा आपली अशी, की सगळ्यात पहिले आपण सगळे मायनर्स फाइंड आउट करतो, त्याच्यानंतर आपण त्याचा कोफॅक्टर काढतो आणि त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सपोज घेतलं की आपल्याला काय भेटतं, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. अशी बेसिक प्रोसेस आहे. चालतं. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, फाइंड आउट द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. याच्यावरतीच आपला पुढचा जो टॉपिक असणार आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, तो याच्यावरती डिपेंड आहे. चला तर हे एक्झाम्पल एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करून बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्याच टाईपचे सिमिलर टाईपचे एक्झाम्पल फक्त फॉर्म्युल्याचा वापर करून नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.